ही लढाई आहे विधिमंडळ विरुद्ध राजकीय पक्षाची। ही लढाई आहे 39 आमदारांचं संख्याबळ विरुद्ध 2018च्या पक्ष घटनेची। आणि ही लढाई आहे ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल विरुद्ध विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची। सिब्बल म्हणतात नार्वेकरांनी आधीच निष्कर्ष काढून ठेवला होता, निर्णय चुकीचा। तर नार्वेकर म्हणतायत माझा निर्णय शाश्वत आहे। सिब्बलांकडून बिनबुडाचे आरोप। सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं? नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। सिब्बलांनी नार्वेकरांवर आरोप केला। आधी अपात्रता ठरवायला हवी होती, मग पक्ष कुणाचा हे ठरवायला हवं होतं। पण ही प्रक्रिया नेमकी उलट झाली। नार्वेकरांनी आधी पक्ष कुणाचा हे ठरवलं, नंतर अपात्रतेचा निर्णय दिला। कपिल सिब्बल यांनी सुप्रीम कोर्टात 5 मोठे प्रश्न उपस्थित केले। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादातले 5 मोठे मुद्दे। आमदारांचं बहुमत म्हणजे राजकीय पक्षाचं बहुमत का? विधिमंडळ पक्ष आणि राजकीय पक्ष वेगळे आहेत का? अपात्रतेचा निर्णय आधी व्हायला हवा होता का? विधानसभा अध्यक्षांना 1999 ची पक्ष घटना तपासण्याचा अधिकार आहे का? 2018 ची घटना बाजूला सारून फक्त संख्याबळावर पक्ष ठरवता येईल का? सिब्बल यांनी युक्तिवादात विविध मुद्दे उपस्थित करत ठाकरे गटाच्या बाजूने जोरदार खिंड लढवली। 10व्या अनुसूचीनुसार विधिमंडळ पक्षातील फुटीला संरक्षण नाही। आम्हीच खरा पक्ष, हाच आमदारांचा एकमेव बचाव असू शकतो आणि तोच एकनाथ शिंदेंनी केला। खरं तर आधी अपात्रता आणि मग पक्ष कुणाचा हा निर्णय व्हायला हवा होता। इथं नेमकं उलट झालं। जर आमदार अपात्र ठरले तर त्यांचं संख्याबळ खरा पक्ष ठरवण्यासाठी वापरता येणार नाही। निवडणूक आयोगाचा निर्णय अपात्रतेच्या निकालावर अवलंबून असायला हवा होता। विधिमंडळ पक्ष म्हणजे आमदार आणि पक्ष म्हणजे संपूर्ण संघटना। दोन्ही एक नाहीत, दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या। 39 आमदार जास्त आहेत म्हणून तोच शिवसेना पक्ष असं कसं? बहुमत म्हणजे पक्ष नव्हे। अगदी त्याचप्रमाणे विधिमंडळ पक्षाचं नेतृत्व म्हणजे पक्ष नव्हे। 2018 ची घटना दुर्लक्षित करता येणार नाही। त्याच घटनेनुसार तर निवडणुका लढल्या गेल्या। 1999 ची घटना का तपासली गेली? अध्यक्षांना पक्षाच्या अंतर्गत घटना तपासण्याचा अधिकार कोणी दिला? सुप्रीम कोर्टाचा निर्देश आहे की 2 घटना असतील तर फुटीपूर्वी निवडणूक आयोगाकडे असलेली घटना ग्राह्य धरली जावी। 2018 ची घटना निवडणूक आयोगाकडे होती, ती दोन्ही गटांच्या संमतीने होती। मग 1999 च्या घटनेकडे का गेले? शिंदे गटाने 1999 ची वेगळी घटना सादरच केली नाही। पक्षप्रमुखांची इच्छा म्हणजे पक्षाची इच्छा नाही, हे कशावरून ठरवलं गेलं? उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते, त्यांच्या नेतृत्वात निवडणुका लढल्या, मग त्यांची वैधता नाकारणं हे विसंगत ठरत नाही का? बहुमत हा एकमेव निकष असू शकत नाही। पक्ष घटना, नेतृत्व आणि बहुमत हे तिन्ही पाहावं लागेल। नेतृत्वाचे 2 गट झाले म्हणून पक्ष 2 भागात विभागला गेला असं होत नाही। अध्यक्षांनी अपात्रता न पाहता पक्ष घटना तपासली, हे त्यांच्या अधिकार क्षेत्राबाहेरचं होतं। शिंदे गटाच्या व्हीपला मिळालेली मान्यता चुकीची। आधी वैध व्हीप कोणता हे ठरवायला हवं होतं। 21 जून 2022 च्या नियुक्त्या वैध होत्या, त्यामुळे ठाकरेंचा व्हीप वैध ठरतो। त्यांच्याच 39 आमदारांच्या संख्याबळावर पक्ष ठरवणं हीच मूलभूत चूक होती। कलम 2(1)(a) नुसार स्वेच्छेने पक्ष सोडला का हे तपासायला हवं होतं। अध्यक्षांचे निष्कर्ष कायद्याला धरून नाहीत, ते टिकत नाहीत। 2018 च्या घटनेचा फायदा घेऊन नंतर तीच घटना नाकारणं हे विसंगत ठरतं। कपिल सिब्बल यांच्या युक्तिवादावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी काय प्रतिक्रिया दिली आहे तेही ऐकूया। सिब्बल हे त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करत आहेत। ते काय म्हणतात ह्याच्यातनं काही सिद्ध होत नाही। मी जी भूमिका घेतलेली आहे, मी जो निर्णय दिलेला आहे तो कायद्याच्या चौकटीत राहून दिलेला निर्णय आहे आणि सुप्रीम कोर्टाने जे निकष दिलेले त्या निकषाच्या आत राहून आधारावरतीच हा निर्णय दिला गेला आहे। त्यामुळे कपिल सिब्बल स्वाभाविक आहे, त्यांच्या आशील जे असतील, त्यांचे जे क्लायंट असतील किंवा ते ज्यांची बाजू लढवत आहेत त्या संदर्भात ते युक्तिवाद करतील। त्याचा अर्थ हा नव्हे की ते जे म्हणतायत ते गॉस्पेल ट्रूथ आहे किंवा सत्य आहे। अध्यक्षांनी काय ठरवलं हे त्यांना कसं समजलं, पहिला प्रश्न हा आहे। त्यामुळे अशा बिनबुडाचे आरोप करून कोणताही फरक पडत नाही। मी दिलेला निर्णय हा अत्यंत शाश्वत निर्णय आहे
आणि मला वाटत नाही त्यात कोणता बदल होईल म्हणून. कपिल सिब्बल त्यांच्या पक्षकारासाठी युक्तिवाद करतात, त्यातून काही सिद्ध होत नाही. मी दिलेला निर्णय कायद्याच्या चौकटीत आहे. सुप्रीम कोर्टानं दिलेल्या निकषानुसार मी निर्णय दिला. अध्यक्षांनी काय ठरवलं हे त्यांना कसं समजलं? सिब्बलांनी केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. माझा निर्णय शाश्वत आहे, त्यात बदल होणार नाही असा विश्वास नार्वेकरांनी व्यक्त केला. आता जाता जाता या खटल्याचा संपूर्ण फोकस दोन गोष्टींवर आहे: सिब्बल यांचा युक्तिवाद आणि नार्वेकरांनी दिलेला निर्णय. सिब्बल म्हणतायत प्रक्रिया महत्वाची, आधी अपात्रता मग पक्ष. पक्षघटना महत्वाची, तीही कुठली तर 2018ची. आणि बहुमत म्हणजे सर्व काही असं अजिबात नाही. नार्वेकर काय म्हणतायत तर 39 आमदार, संख्याबळ महत्वाचं. 1999ची घटना निवडणूक आयोगाच्या रेकॉर्डवर आणि मी दिलेला निर्णय हा कायद्याला धरूनच. एकूणच काय तर पुन्हा तोच प्रश्न, शिवसेना कुणाची, संख्याबळाची की पक्षघटनेची? सिब्बल म्हणतायत विधिमंडळ आणि पक्ष दोन्ही वेगवेगळे, तर नार्वेकर म्हणतायत माझा निर्णय अंतिम. आता प्रश्न तुम्हाला, तुम्ही काय म्हणताय? बहुमत की घटना? कोण मोठं? पाहत रहा LS मराठी.